सातारा येथील विद्यापोळ जगताप यांच्या बायग कादंबरी, बीड येथील दत्ता बारगजे यांच्या फकीरी आत्मचरित्र, ठाणे येथील डॉक्टर संजय दिगंबर जोशी यांच्या कथा जैवविविधतेची लेख संग्रह, अकोले येथील प्राध्यापक डॉक्टर रंजना मधुकर कदम यांच्या विचारवेध वैचारिक, नाशिक येथील किरण भावसार यांच्या धामाचे संदर्भ कविता संग्रह, ठाणे येथील विद्याविनायक निकम यांच्या अस्वस्थ मनाचे पडघम ललित ग्रंथ या साहित्यकृतींना राज्य साहित्य पुरस्कार देण्यात येत आहे। सर्व सन्माननीय लेखकांचे आणि त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींचे खूप खूप अभिनंदन। तसेच अमरावती येथील ॲडव्होकेट डॉक्टर नीता प्रफुल्ल कचवे यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जगण्याची देते दृष्टी बालसाहित्य या साहित्यकृतीला विशेष राज्य साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे। त्याचबरोबर जिल्हा स्तरावरील साहित्य पुरस्कार प्राध्यापक भानुदास रतन बेरड यांच्या गंधमातीचा ललित ग्रंथ या ग्रंथास जाहीर केला आहे। सन्मान चिन्ह, मानपत्र, 10,000 रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते। पत्राचं वाचन करतो। अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहिल्यानगर हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या 142व्या पुण्यतिथी हौतात्म्य दिनानिमित्त श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार लिमिटेड अहिल्यानगर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2025 सन्मानपत्र। सन्माननीय पुरस्कारार्थी, आपण शब्दांचे श्रीरार आहात। आपण आपल्या लेखणीद्वारे सुसंस्कृत समाज बनविण्यासाठी अविरतपणे प्रयत्नशील आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच आपल्या या सर्वोत्कृष्ट साहित्य कृतींना या वर्षीचा हा मानाचा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार 2025 प्रदान करताना अतीव आनंद होत आहे। हा पुरस्कार आपणास सर्वतोपरी शक्ती प्रदान करील असे छत्रपती चौथे शिवरायांच्या चरणी लोण आहे। आपल्या उत्तुंग अक्षर साहित्य कार्याच्या तेजस्वी किरणांची प्रभा आत्मोन्नतीच्या उंच शिखरावर पोहोचू पाहत आहे। आपल्या या उत्कृष्ट साहित्य कृतीतून साहित्य प्रतिभेचं दर्शन घडतं। आपल्या साहित्य लेखन कार्यातील सातत्य तथा राष्ट्र उभारणीत आपण वचनबद्ध आहात असे आपल्या गौरवशाली लेखन कार्यातून दिसून येते। हा मानाचा राज्य साहित्य पुरस्कार आपणास जीवनात भाग्योदय मिळून यशाचं शिखर गाठून देईल। साहित्याची आभा आणि जाणीवांची प्रज्ञा सांभाळताना आपण गाणार लिहिणार आभाळही होऊन जाता। शब्द, रंग, अर्थ, चव, ज्ञान, स्पर्श, आकार ही निर्मितीची त्रिकालबाधी शाश्वत सत्य आहेत। अंतरंगातून आलेला प्रत्येक विचाराचा कवडसा नवा आणि ताजा असतो हे आपल्या साहित्य कृतीतून दिसतं। आपण या शब्दकुळाचे वंशज आहात। आपण सर्वांना मिळून शब्दांचं वैभव, साहित्याची प्रतिष्ठा वाढवायची आहे। तुमच्या धवल कीर्तीचा नंदादीप असाच तेवत राहू द्या। विजिगीषू परिवर्तन आणि क्षितिजाला ही पुरून उरेल अशा माणुसकीची निर्मिती यातच आपली साहित्य श्रेष्ठ सार्थकता आहे। आपण शब्दांच्या रचना करताना नवे वैचारिक मानदंड रचणाऱ्या आपल्या या अक्षर साहित्य सेवेला हा मानाचा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार सन्मानपूर्वक सानंद प्रदान करून आपणास गौरविण्यात येत आहे। अहिल्यानगर 25 डिसेंबर 2025। ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील सभापती, श्री रामचंद्र दरे तज्ञ संचालक, डॉक्टर विवेक भापकर नियंत्रण समिती सदस्य, श्री मुकेश दादा मुळे नियंत्रण समिती सदस्य, प्राध्यापक रवींद्र देवडे चेअरमन, श्री सुरेश गुंगारडे व्हाईस चेअरमन, श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार सर्व संचालक व कार्यकारी समन्वयक। धन्यवाद। संस्थेचे प्रेरणास्थान स्फूर्तिस्थान असणारे हुतात्मा करवीर चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मृती चिरंतन राहावी यासाठी संस्थेने व भांडाराने छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू केलेला राज्य साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा आज छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी हौतात्म्य दिनानिमित्त संपन्न होत आहे। आज हे 7वं पुष्प आपण या ठिकाणी अर्पण करतोय। या सोहळ्याचे प्रमुख अतिथी ख्यातनाम ज्येष्ठ साहित्यिक, नाट्य लेखक व 9व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री प्रेमानंद गजवी साहेब, तसेच मुंबई येथील नाट्य लेखक दिग्दर्शक अशोक खंडोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र दरे साहेब, पुरस्कारार्थी माननीय विद्याताई पोळ जगताप
श्री दत्तात्रय बारगजे तथा दत्ताभाऊ, डॉक्टर संजय जोशी, प्राध्यापक डॉक्टर रंजना कदम, श्री किरण भावसा, माननीय विद्या निकम, डॉक्टर नीता कसवे, प्राध्यापक भानुदास बेरड, सर्व संस्था पदाधिकारी, विश्वस्त सदस्य व वर्षभर अथक परिश्रम करणारे आमचे परीक्षक, पुरस्कार समितीचे कार्यकारी समन्वयक, साहित्यिक, प्रकाशक, महाराष्ट्राच्या विविध भागातील साहित्य रसिक, पत्रकार बंधू, प्राचार्य आणि या संस्थेचा गाडा ओढणारे माझे सगळे प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, लोकांच्या नाही केवळ तरुणांच्या पण, आणि दिवसभर रांगेत राहून उंदराच्या कानात काय बोलतात, काय मागतात. अरे परीक्षेचा पेपर सोडवायचा असेल तर अभ्यासाशिवाय आणि उत्तम अशा इथल्या प्राध्यापकांच्या शिवाय, ज्ञानवंत पुरुषांच्या शिवाय होत नाही. हे देशातील लोकांना कधी कळेल. आणि आमच्या देशाचा पंतप्रधानच समाधीत त्या डोंगरामध्ये कुठेतरी जाऊन बसतो, भगवा वस्त्र घालून.